ज्यांच्यावर तुझा भरोसा आहे आणि ते या सुसज्ज मैदानात चांगला खेळ करतील? आमच्या टीममध्ये स्वप्नील झावरे आहे, अंकित झावरे आहे, प्रलय पाटील, प्रथमेश माली आणि प्रतीक धोंगडे, साहिल भगत असे 5-6 गोलंदाज आहेत. पण चालू मॅचमध्ये आपल्याला सिच्युएशननुसार गोलंदाजी कोणाला द्यायची ते विचार करून बघू आपण. बऱ्याच दिवसानंतर अलिबाग सोडून रोह्यात आलेत. परफॉर्मन्स कसा असेल? आणि समोरचा संघ हा रोह्यातील आहे, मातब्बर आहे, पण मातब्बराबरोबर टक्कर देण्याची अलिबागकरांना सवय आहे. पण आता बघता तर अलिबागचा गवगव आहे. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये उरण पनवेल नंतर अलिबागचं नाव घेतलं जातं. त्या अलिबागकरांना साजेसा खेळ तुमच्या भिलजीकर टीमकडून होईल का? चांगला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. पहिल्या विजयाची नोंद करणार का? नक्की प्रयत्न तर करू 100%. तुला खूप खूप शुभेच्छा. हे होते जाकमता भिलजी संघाचे कर्णधार. आमच्या समवेत आहेत रोहा संघाचे कर्णधार अंकित मोहिते. किती धावांपर्यंत मजल मारणार? मारू 60-70 माझे तरी प्रयत्न करू. कोणते अंशे फलंदाज तुमच्याकडे आहेत? सलमान आहे, मजर आहे, गनी आहे, मी स्वतः आहे, चिन्मय आहे, आहेत 5-6 बॅट्समन. गाव टू गाव फॉर्मॅट आहे. भिलजी माझी सासरवाडी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं ह्या गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यामुळं त्यांच्या विरुद्ध खेळताना तुम्हाला नक्कीच जावयाचा प्रेशर असणार आहे. या जावयाच्या प्रेशरला किती डिपेंड करता तुम्ही? जावयाचं तर प्रेशर रोहा तालुक्यात जामच आहे, त्यामुळे आधीच भीती वाटायला लागले कसं खेळायचं. आता बघूया. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आहेत. पण आपल्यासोबत जोडलेत श्रेया स्पोर्टचे सर्वा या राकेश शेठ पडवळ. राकेश शेठ पडवळ, तुम्ही नेहमीच मोठ्या स्पर्धेला असो, दहावीरी चषक असो, मग चॅम्पियन्स ट्रॉफी असो, किंवा मग स्वर्गीय नारायण देवजी स्मृती चषक असो, एवढे 700-600 टी शर्ट तुम्ही स्पॉन्सर करता. म्हणजे काळभैरव महाराजांचा आशीर्वाद किंवा तुमच्या धंद्यात ही भरभराटी आणि तुमच्या मागं असलेला फील्डवर्क, याबद्दल तुम्ही नक्की आपलं मनोगत व्यक्त करा. एक क्रिकेटवरचं प्रेम खेळाडूंसाठी आपण करतोय. हा आहे दिलदार मनाचा मित्र, कुठेही संकटकाळी उभा राहणारा आणि रोहा क्रिकेटला उंचीवर नेण्याचं काम करतोय. हे आहेत श्रेया स्पोर्टचे मालक सर्वा राकेशजी पडवळ. खूप खूप शुभेच्छा. मैदानात खेळ सुरू होईल आणि ज्यांच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण पाहताय GT स्पोर्ट्स, तर आपल्याला विनंती असेल, जर आपण नवीन असाल तर हा चॅनल आपण लाईव्ह बघत आहे, पण त्याच्या खाली तो सबस्क्राईब आहे ना, तो बटन जरा दाबायला विसरू नका प्लीज. आपल्याला असेल विनंती. 1000चा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे, नंतर आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करू. पण मात्र सकाळच्या 11 वाजेपर्यंत 1000चा टप्पा पार करायचा आहे. फक्त 100 राहिलेत आणि ती 100 करायची जबाबदारी तुमची आहे. जे खेळाडू आलेत त्यांनी सुद्धा आपला मोबाईल चालू करा, यूट्यूबवर जा, GT स्पोर्ट लाईव्ह चॅनल ओपन करा. तिथं स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक आहे, त्याच्या खाली तर सबस्क्राईब बटन दाबा आणि या स्पर्धेला सपोर्ट करा. चला, जाखमादा बिलजी क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं. आपला 12वा समालोचन कशामध्ये पाठवायचं आहे. रोहा संघात सुद्धा 12वा समालोचन कशामध्ये पाठवा. स्पर्धेला करू सुरुवात. करूया श्री गणेशा. तात्पूर संघाला विनंती असेल एक स्कोरर.
सचिन भोयरचं कौतुकाला गेल्या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने सांगितलंय भाऊ जरा जाकमाता बेलजीची पण एंट्री करा आणि हे प्रेम महत्वाचं असतं. सालमेजोडी बापणमध्ये मजर गौरी आणि सलमान सिद्दीक ही सालमेजोडी मैदानात सामन्याला सुरुवात होईल. ज्या ज्या यूट्यूब चॅनलवर बघणाऱ्यांनी GT स्पोर्ट्स लाईव्ह चॅनल ओपन केला असेल आणि त्यात तुम्ही स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक पाहत असाल तर खाली सबस्क्राईब बटन आहे ते दाबायला विसरू नका. मजार गौरी आणि सलमान सिद्दीक ही सालमेजोडी मैदानात निर्धारित 5 षटकांचा सामना चालेल. या 5 षटकात किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरेल श्री जाकमाता भिलजी संघ पाहावं लागेल. आज भिलजीच्या माध्यमातून जे माझा आवाज भिलजीकर म्हणजे माझे सासरवाडीवाले ऐकत असतील तर त्यांना आज हा दिवसभर भिलजीच्या नावाचा आवाज अर्थात भिलजीचा जावयाचा आवाज ऐकायला मिळेल. मैदानात आपण पाहतोय सामन्याला होईल सुरुवात. राजा धिडे यांचं आगमन होते त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पाडद्या मारचे असे आमची भरपूर माणसं आहेत त्यातील एक राजा धिडे एक आदराने नाव घेतलं जातं. ग्रामीण संघ जेव्हा ओपनच्या मैदानात येतो ना तेव्हा त्याला त्या काहीसे नियम पटून घ्यावे लागतात आणि त्याच कारणास्तव सिनियर खेळाडू मजर गौरीकडून मार्गदर्शन घेत आहेत. विकेटच्या मागे 3च्या अतिरिक्त जास्त क्षेत्ररक्षक गेले नाही पाहिजे किंवा 30 यार्ड सर्कलमध्ये किती क्षेत्ररक्षण लावायचे आहेत, ऑफ साईडला किती ठेवायचे आहेत, लेग साईडला किती ठेवायचे आहेत, P1च्या षटकात किती क्षेत्ररक्षक बाहेर ठेवायचे आहेत. बॅटिंग पॉवर पे फलंदाज आपल्या मर्जीप्रमाणे षटक क्रमांक 2, 3, 4 या 3 षटकात कधी घेऊ शकतात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वप्नील झावरे. स्वप्नील झावरेला इतिहास करावा लागेल. स्वप्नील झावरेला या मैदानावर आपला चांगला खेळ करावा लागेल. स्वप्नील ज्यासाठी ओळखला जातो गोलंदाजी स्वप्नीलला करावी लागेल. मागच्या दिवसात आपण पाहिला भोनंग येते त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला होता. तो स्वप्नील आपल्या षटकातील पहिला चेंडू ऑफ साईडच्या बाहेर काहीशी जागा सुरक्षित करण्याचा प्रयत्न स्वप्नील याचा. पहिला चेंडू सुरेख वेगावर स्वार झालेला आपण पाहिला. त्या दरम्यान आमचे साथीदार विनोद चोरगे यांचं आगमन होते त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नीलला लाईन आणि लेंथवर गोलंदाजी का लागेल स्वप्नील त्यासाठी ओळखला जातो. स्वप्नील आपल्या षटकातील पहिला चेंडू. या वेळचा चेंडू कलात्मक फटका पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानात असं मैदान आहे की इथं बांधाचा अडथळा नाही किंवा शेतातल्या बेगा नाही आहेत. चेंडूचा तुम्हाला पाठलाग करावा लागेल, चेंडू पर्यंत पोहोचावा लागेल आणि त्याच सावधगिरीने हे क्षेत्ररक्षक अर्थात जाकमाता भिलजी संघ क्षेत्ररक्षण करतोय. ग्राउंडचा पुरापुरा अंदाज घेत आहेत. त्यांचं सुद्धा रोय नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूचा सुरेख खेळ पाहतोय. सलमान आलाय. सलमानचा हा ही चेंडू आडव्या बॅटनी खेळायचं होतं. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पॉइंट क्षेत्रात खेळला. हा फटका केवळ 1 धाव. स्वप्नील झावरे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. कर्णधारांनी सांगितले की स्वप्नील झावरे हा चांगला गोलंदाज आहे आणि म्हणूनच आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. धावफलकावर धाव येतात 3. आपल्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेचा उचलून मारला क्षेत्ररक्षकाच्या दस्तकवर मस्तक देणारा आजच्या दिवसातील पहिला षटकार मजर गौरीच्या बॅटीतून डीजे. थँक्यू डीजे. चेंडू 2 चांगले निघाले होते. नंतर हा विकेट घेण्याचा प्रयत्न
आपण मॅग्रातला आठवावं लागेल. फलंदाजाला लांछन झाले पाहिजे, फलंदाज हावरा झाला पाहिजे, फलंदाज पटके खेळण्यासाठी बावरा झाला पाहिजे. आता हा स्वार झालेला, एक तुझी ते एक माझी अशीच काहीतरी गोलंदाजी स्वप्नील पाहतोय. एका दिशेवर नियंत्रित गोलंदाजी टप्पा बदलायचा आणि त्यामध्ये छेडखाडी काढण्याचा प्रयत्न फलंदाजाला करायला पाहिजे. आणि त्याच कारणास्तव फलंदाज कुठली चूक करेल आणि क्षेत्ररक्षक त्याचा झेल घेईल अशी रणनीती नक्कीच भिलजीकरांना इथे आजमावी लागेल. यावेळेचा हा चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहायला लागेल. इथे तुम्हाला टप्प्यावर जावं लागेल, टप्प्याचा अंदाज घ्यावा लागेल, कधी चेंडू उंची घेईल. आणि बघा तावीर रोहाचे पुरस्कर्ते आलेत, अनिकेत पाटील, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, धावफलकावर धावा येतात त्या 10. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची फलंदाजी, आपल्या षटकाची सांगता स्वप्नील कशा पद्धतीने करेल. यावेळचा हा फटका पाहतोय, चेंडू सीमारेषे नजीक घेतलाय झेल आणि समाप्त केलाय. सलमान सिद्दीकचा खेळ, पहिला फलंदाज बाद. विमानासारखा झेप घेताना चेंडू पाहिला, पण झेप खाली आला तो क्षेत्ररक्षक प्रतीक ढोंगडे. प्रतीक ढोंगडे आपण पाहतोय, पीडी म्हटलं जातं त्याला, आणि त्यांनी सुरेख झेल घेतलाय. सीमारेषेचा पुरेपूर अंदाज घेतला, सीमारेषे नजीक सुरेख झेल घेतला आणि आपल्या संघाला पहिली सफलता मिळवून दिली. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय, दुसऱ्या षटकातच लगेच बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. या षटकात तुम्ही 3 क्षेत्ररक्षक बाहेर लावू शकता. अंकित मोहिते आणि बॉलिंग साठी पण अंकित. दहा धावांवर एक फलंदाज बाद झालाय रोहा धावीर संघाचा, आणि चांगली सफलता मिळाली. सलमान सारख्या खतरनाक फलंदाजाला पहिल्या षटकारी माघारे पाठवण्यात यश आलंय. रामराज विभागातील एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते तो अंकित आलाय गोलंदाजीला. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय, चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय आपण, पण मात्र आडव्या बॅटने मारलेला हा फटका आपण पाहतोय. चेंडू सीमा पार जातोय, येतोय चौकार. सकाळच्या सत्राला जे फटका आपण पाहतोय, हा नो मॅन्स लँड मध्ये ही चेंडू सीमा पार जातोय. लागापाठचे 2 चौकार मजर गौरीच्या बॅटीतून पाहतोय. मजर गौरी ज्या खेळीसाठी ओळखला जातो ती खेळी साकारताना दिसतोय. 18 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ मजर गौरीच्या माध्यमातून. मात्र अंकितला कमबॅक करावा गेला. अंकितला ज्या पद्धतीची गोलंदाजी करायची त्या अंकितला मात्र टप्पा मिळत नाही. टप्पा शोधावा लागेल, टप्पा मिळेल का पाहावं लागेल, पण टप्पा मिळेपर्यंत मजर गौरी त्याला सेट करून देईल का. यावर अंकितवर हल्ला चढवतोय, हा ही चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. षटकार डीजे. आणि इथं मजर गौरी दादा लागोपाठच्या 3 चेंडूवर 14 धावा वसूल केल्यात. 24 धावा धाव फलकर आपण पाहतोय, आणि वैयक्तिक 22 धावांवर धुवाधार खेळी करतोय मजर गौरी. मजर गौरीला अडकावं लागेल, मजर गौरीला फसवावं लागेल, मजर गौरीला बाद करावं लागेल. जबाबदारी असेल अंकितची, पण यावेळेचा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव धावफलकावर होते बदल. 25 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज होईल सज्ज अंकित.
काहीसा मागणा ठरतोय, पण मात्र मागणा ठरून चालणार नाही. येणारे चेंडू निर्धाव पद्धतीने टाकावा लागेल, फलंदाज बाद करावा लागेल, त्यासाठी त्याला चांगल्या पद्धतीचा आपल्या ठेवणीतला चेंडू वापरावा लागेल. चांगल्या पद्धतीचा अपील आपण पाहतोय, जोरदार अपील. अंकित मोहितेवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न, कारण त्यांनी मागाशी म्हणतं इंटरव्ह्यू मध्ये जावयाच्या टीमच्या विरुद्ध खेळताना प्रेशर माझ्यावर भरपूर असते. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. अंकित टू अंकित, जोरदार अपील पंचाने उचलून धरलाय आणि इथं फलंदाज होतोय बाद. अंकितला अंकित करतोय बाद आणि महत्वाचा फलंदाज माघारी परततोय. दुसऱ्या षटकात मिळेल डीजेला संधी. नवीन फलंदाज आपण पाहतोय नितेश जाधव उर्फ फंटर या नावाने ओळखला जातो. महत्वाचा साथीदार माघारी पडला. अंकित कोणती धाव करू नको, कारण जावयाचा प्रेशर किती असतं ते पाहिला त्याच्या मनावर होता की जावयाची टीम आहे आणि काहीसा नाराज करून परतलाय. फक्त मजर गौरी एक हाती इथे किल्ला लढवताना पाहतोय आपण. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर तोच गोलंदाज ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 10 धावा खर्ची केला होता. महत्वाचा फलंदाज सलमान सिद्दीकला माघारी पाठवलेला आणि कर्णधाराने पुन्हा त्याला आमंत्रित केलंय. महत्वाचा षटक असेल, एखादी विकेट त्याला काढायची जबाबदारी कर्णधाराने सोपवली असेल. आता मात्र क्षेत्ररक्षण खुललंय आणि त्याचा फायदा स्वप्नील जावरे घेईल का? षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्वप्नील. यावेळेला आडव्या बॅटने पाठवलाय सीमा रेषे बाहेर. मजर गौरी एक तगडा फलंदाज आहे, त्याला शॉर्ट पद्धतीने चेंडू दिले तो असा दिवसभर मारत राहील. मिळेल डीजेला संधी. शॉर्ट पद्धतीची गोलंदाजी टाकली तर मजर गौरी जाग्यावरून कुठेही षटकार मारू शकतो. एवढा तगडा फलंदाज आहे, त्याला जागा द्यायची नाही आहे, त्याला ब्लॉक करावं लागेल, त्याला अडकवून ठेवावं लागेल. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. वाईट चेंडू आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे आडवेल. चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय.
यावेळचा खोलात टाकलेला चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू, स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक नाही तिथं खेळलाय, धावून 2 धावा पूर्ण करतोय. चांगल्या पद्धतीचा पण खेळ पाहतोय, चांगल्या पद्धतीची बॉलिंग सुद्धा पाहतोय. स्वप्नील एक षटकार खाल्यानंतर कमबॅक जरूर करतोय, पण मात्र त्याला अजूनही कमबॅक करावं लागेल. 36 धावा धाव फलकावर, वैयक्तिक 34 या धावसंख्येवर खेळतोय तो मजर गौरी, 33 या धावसंख्येवर. यावेळचा हा चेंडू फासलाय, मजर गौरी घेईल झेल आणि समाप्त करेल मजर गौरीचा खेळ. मोठी सफलता, जी स्वप्नीला पाहिजे होती तो महत्वाचा अडसर दूर करतोय आणि मजर गौरीला डगआउट मध्ये पाठवतोय. मिळेल डीजेला संधी. वर जी कर्णधाराने जबाब दिली होती की मजर गौरी एक तगडा फलंदाज आहे, मजर गौरी जर मैदानात राहिला तर येणाऱ्या नवीन गोलंदाजावर त्या प्रेशर येईल, दडपण येईल, तो जास्त धावा खाईल आणि म्हणूनच त्याला स्वप्नीला प्राचारण केलं. स्वप्नीला जे मनात होतं ते सत्यात साकारलंय आणि महत्वाचा फलंदाजला कॉटन बॉलच्या रूपात बाद करून पाठवलाय. मजर गौरी डागआउटला आलाय. आता मात्र थोडंसं आनंदाचं वातावरण जाकमाता भिंची संघाच्या गोटात झालं असेल, तिथून हे मॅच घेऊन जायची जबाबदारी असेल स्वप्नीलला. आता मात्र इथून कमबॅक करावा लागेल, धावांना ब्रेक लावावा लागेल, पण मात्र इथं आव्हांतर चेंडू फेकला जातोय. चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने. पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात खोलावता सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे आणि वाईट हा वाईटच असतो. अवांतर सोबतची धाव घेतली, धाव फलकावर धाव होतात त्या 37 धावा झाल्या. तिसरा षटक चालू आहे. हे मैदान आहे फलंदाजी नंदन 1 आणि इथं चांगल्या पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न जोरदार अपील करतायत, मात्र पुरुषोत्तम भगत एक जुना जाणता जबरदस्त गुणवान खेळाडू आणि त्यांनी बरीच वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे, म्हणून आज ते मैदानात पंच आहेत, सरपंच आहेत. स्वप्नील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी स्वप्नील नेहमीच करत असतो, चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून खेळतोय. यावेळचा हा चेंडू डिफेन्स खेळायला भाग पडलं. स्वप्नील जावरेचा हा चेंडू आपण पाहतोय आणि ज्याची उत्कंठा होती, ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायचा होता, तो रामराज अलिबाग पट्ट्यातील एक मशहूर आणि सर्वांचा चाहता असा आवाज, माझे शिष्य जे मला नेहमीच गुरुवर्य म्हणतात, कारण इम्रान बुखारीला पहिला माईक तुषार शिंदेने दिला आणि इम्रान बुखारी सांगितलं की तू समालोचन क्षेत्रात पुढे जाशील. ही संधी मी गेले 8 वर्षापासून त्याला देत असताना इम्रान बुखारी माझ्या समज जोडलाय. हा सुडकोलीचा बुलंद आवाज आहे, माझा शिष्य आहे. कशा पद्धतीची फेक करायची, कशा पद्धतीची बोली करायची, कसा पंच मारायचा, कसा डायलॉग मारायचा, कुठे मारायचा, या सगळ्या गोष्टी त्याला शिकवल्यात. मात्र आता मात्र गुरुपेक्षा चेला सरस अशा गोष्टी होत असतात. त्याला एक खूप आपण शुभेच्छा आहेत. भाईजान फार बिजी शेड्यूलमध्ये असतात, कधी मुंबई घाटकोपर, कधी पुणा, कधी अलिबाग म्हटलं की भाईजानचा आवाज पाहिजे म्हणजे पाहिजे आणि म्हणूनच या स्पर्धेला सुद्धा भाईजानचा कालपासून आवाज आपल्याला शेवटपर्यंत ऐकायला मिळेल. आज माझ्यासोबत जुळलेत उत्तरार्धाच्या खेळात, त्यांच्याकडून आपण त्यांचा आवाज ऐकूया. पण मात्र पहिल्या सत्रात चाललाय तो जबरदस्त खेळ. इथं जाकमाता भिलजी संघाने केले कमबॅक. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 39 धावा धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रलय आणावा लागेल. प्रलय त्यासाठी ओळखला जातो का? यावेळेचा प्रलय आणण्यासाठी पण नितेश जाधव पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा फटका खेळतात, स्विचचा फटका खेळतात आणि 4 धावा वसूल करतोय आणि या षटकाची सुरुवात कशी असेल हे दाखवून देतील. मिळेल डीजेला संधी.
चांगल्या पद्धतीचा खेळ नितेश जाधवच्या माधुबाईला पहिला चेंडू कशा पद्धतीने खेळायचं ठरवलं होतं आणि त्याच गणित चेंडू टाकलाय प्रलय याने. पण यावेळचा हा चेंडू त्याला फसवणारा होता, चकवणारा होता. मागासचा चेंडू तुझ्यासाठी होता, हा माझ्यासाठी होता, असा जणू काय प्रलय सांगतोय नितेश जाधवला. तू या मैदानावर रोज खेळत असेल पण मी या मैदानावर मी आज आलोय, पण माझा चांगला पद्धतीचा खेळ नक्की तुला दाखवीन असंच प्रलय सांगत असेल. पण नितेश जाधव त्याला सांगत असेल की मी सुद्धा या मैदानाचा वाघ आहे. पण चांगल्या पद्धतीचा इथं थोडासा क्षेत्ररक्षण खराब झाला, त्याच कारणास्तव एक चोरटी धाव घेतली जाते. ही धाव महत्वाची आहे आणि ती धाव मात्र घेतली जाते दहावीर रोहा संघाच्या खात्यामध्ये. धाव फलकावर धावा येतात त्या 44. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. जवळजवळ इथं 18-19च्या सरासरी धावा आल्या तरी त्या धावा होतात, कारण हे मैदान खुलं आहे, हे मैदान फलंसाठी नंदनवन आहे. यावेळचा हाही चेंडू त्याच पद्धतीचा बॅटची लिडिंग गेज घेतली जाते विकेट किपरकडे चेंडू जातोय. मग अशी थोडीशी चूक केली यावेळेला कर्णधार, ती चूक सुधारतोय, कुठली धाव देत नाही आहे. धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या धाव फलकावरती 44. यावेळेला स्लो ओव्हर पद्धतीचा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण कौतुक करायला लागेल. इथं केवळ एकच धाव आणि इथं चांगली फेक, फलंदाज बाद. वाट फिल्डिंग, वाट थ्रो आणि वाट नेम, फलंदाज बाद डीजे. ग्रामीण खेळाडूकडे खेळताना अशी अपेक्षा ठेवू नका त्याचा नेम लागणार नाही, कारण त्यांना सवय असते नेम धरायची, ते टपून असतात आणि त्यासाठी तर हा नेम आपण मैदानात पाहिला. प्रथमेश कौतुक करूया, काय फेक केली प्रथमेशने, चांगल्या पद्धतीचा फॉलो केला, चेंडूला उंची गणाला, नंतर बॉडीचा त्याने अंदाज घेतला, त्यानंतर चेंडू समोर ठेवला, नंतर धरला हातातनी, जो नेम धरला तो अचूक. यावेळचा हा पटका खोलात ना खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फिरकी घेते पुन्हा एकदा, खरा पद्धतीचा थ्रो. यावेळेला तुमचा स्ट्रॉंग आर्म पाहिजे. इथं मात्र दोन धावा धावून पूर्ण करतात. ज्या ऍक्शन मध्ये चेंडू आला होता तो मात्र तुमचा आर्म स्ट्रॉंग पाहिजे. 4 षटकांचा खेळ संपलाय. सत्तेचाळीस धावा धावफलकावर. जवळजवळ 12च्या सरासरीने आता जवळजवळ खेळतोय तो दहावीर रोहा संघ. मैदानात पाणी पाहिजे असेल तर पाठवला जाईल. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर, हे महत्वाचं षटक असेल. गोलंदाजी मार्ग येते केदारला हे निर्णायक षटक चांगल्या पद्धतीने टाकावं लागेल. मात्र एक हार्ड हिटर फलंदाज समोर आहे, तो नाव आहे साकिब सिद्दीक. साकिब सिद्दीकला रोखून ठेवावं लागेल. 60च्या आधी रोखावं लागेल. 60 धावांच्या आधी रोखला तर मॅचला मजा येईल. ती जबाबदारी केदारवर असेल. केदार आपल्या षटकातील पहिला चेंडू ऑफ साईडच्या खूपच बाहेर, पंच करतात दंडित. ही वाईटची धाव घेतली जाते. केदारला टप्पा ठेवावा लागेल. केदारला टप्प्यावर आधारित गोलंदाजी करावी लागेल. 48 धावा धाव फलकावर. 12च्या सरासरीने खेळतोय. 4 षटकांचा खेळ झाला. 48 धावा धाव फलकावर आणि 5व्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेचा हा चेंडू फसलाय, हवेत गेलाय. घेईल का झेल आणि समाप्त करेल का शाकिबचा खेळ. इथं घेतलाय झेल आणि समाप्त केलाय शाकिबचा खेळ. चांगली सफलता आपण पाहतोय केदारच्या माध्यमातून. मिळेल डीजेला संधी.
केदारवर जिम्मेदारी आहे. केदारला गोलंदाजी करायची आहे. केदार पहिल्या चेंडूवर सफलता मिळवते. केदारला या सामन्याचं महत्व माहीत आहे. जावयांच्या इथं खेळायचं आहे आणि जावयांची आयोजनाची टुर्नामेंट स्वप्न असतं रोह्यातील मोठी टुर्नामेंट खेळायचं. ते स्वप्न सात्यात उतरताना पाहतोय. यावेळचा हा चेंडू आडव्या बॅटने आल्या आल्या अमीन पाठवतोय त्याला सीमा रेषे बाहेर. षटकार डीजे. रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे, पण मात्र रायगड किल्ल्याचं पुन्हा एकदा विभाजन होतंय. रायगड जिल्हा आता 2 जिल्ह्यात विभागला जाईल. पण मात्र इथं आमीन आल्या आल्या रोह्याचा कृष्णा सातपुते म्हटलं जातं. का कृष्णा सातपुते म्हटलं जातं त्याचा प्रत्युत्तर आपण मैदानात पाहतोय. यावेळी खोलात टाकला होता जोरदार अपील. बॅटची लिडिंग एज आपण पाहतोय. पंचांवर अपील, पण मात्र अतिदक्ष पंच आपण पाहतोय. चांगल्या पद्धत चेंडू खोलात टाकला होता. 55 धावा धाव पलकावर. अशीच गोलंदाजी केदारला करायला लागेल. फलंदाजाला जागा द्यायची नाहीये, फलंदाजाला त्याची जागा दाखवायची आहे. पण मात्र केदार त्याच धर्तीवर गोलंदाजी करेल का? यावेळचा हा फटका नितेशच्या पट्ट्यात येत नाहीये. त्याच कारणास्तव केवळ 1 धाव मिळते. ज्या फटक्यासाठी नितेश जाधव ओळखले जातात ते म्हणतात की सासरवाडीच्या विरुद्ध खेळताना जर तुषार शिंदे माझ्यावर पैसे लावत नाहीत, कारण दहावी चषकाला असेच पैसे लावले होते. त्यांनी दागादारचे 2-3 मोठे षटकार खेळले होते. तो नितेश जाधव त्याचा नॅचरल गेम दाखवताना दिसत नाही आहेत. पण मात्र अमीन चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतात. आतापर्यंत त्यांनी 7 धावा आपल्या खात्यामध्ये घेतल्यात आणि 2 चेंडूचा सामना केलाय. अमीनला बाद करावं लागेल. केदारवर असेल जबाबदारी, मात्र अमीनला धावा करावं लागतील आपल्या संघासाठी, अर्थात धाबी रोहा संघासाठी. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय नो घोषित केलाय. ज्या आपण पिच लाईन दिले त्याच्या बाहेर टाकलेला आपण नो चेंडू पाहतोय. त्याच कारणास्तव पंच दंडित करतायत. अतिदक्ष पंच आहेत पुरुषोत्तम भगत. मोहम्मद बागवान आपण पाहतोय. अतिदक्ष आणि या स्पर्धेला चांगला न्याय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आता त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा इथं प्री हिट होती आणि त्याच कारणास्तव इथं कोणत्याही फलंदाजाला चान्स मिळतोय. पुरुषोत्तम भगत तुमच्या नावाची चर्चा आता रोह्यात व्हायला लागली आहे. बहुतेक आता तुम्हाला कॉल यायला सुरुवात होईल की आमच्या स्पर्धेला तुम्हीच पंच पाहिजेत. तुमच्याही या व्यावसायिक क्रिकेटला मनापासून खूप खूप शुभेच्छा असतील. मैदानात केदार येतोय शेवटचा चेंडू घेऊन. ही चेंडू सुरेख इथं लिडिंग एज पाहतोय आणि फलंदाज होतोय बाद. त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करू. या स्पर्धेला आपला संघ उतरवलात आणि जिंकण्यासाठी 58 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरेल तो जाकमाता भिलजी संघ. कशा पद्धतीचा खेळ, कशा पद्धतीची रणनीती आखेल, कारण नाणेफेक त्यांच्या बाजून झालाय. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि मी म्हटलं होती 60 धावांच्या आत रोखायचं आहे. एक टार्गेट सेट करून गोलंदाजी केली. शेवटचा षटकाला आला होता केदारने सुद्धा सुरेख गोलंदाजी केली. एक षटकार नक्कीच खाल्ला, पण मात्र त्यानंतर कमबॅक करणाऱ्या गोलंदाजाला कमबॅक म्हणतात आणि त्या षटकात त्यांनी 2 विकेट सुद्धा घेतल्या. चांगल्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढच्या सत्रात काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे पाहण्यासाठी आपण चालूयात. त्या दरम्यान आपण पाहतोय आमच्या गावचे एक ज्येष्ठ आणि आमचे
वडील समान व्यक्तिमत्व म्हणून सीताराम शिंदे यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना क्रिकेटची जबरदस्त आवड आहे. दत्ता मागावकर, मजार गौरी तुमची वाट बघतायत. दत्ता मागावकर, जे या यूट्यूब वाहिनीवर भिलजीकडून मॅच बघतायत, ज्यांच्या हातात मोबाईल आहे त्या यूट्यूब चॅनल जरा छोटा करा आणि त्याच्या खाली जरा एक सबस्क्राईब बटन आहे बघा, जे व्हाईट कलरचं आहे, त्याला टच करा. काय मजा येते बघा. आणि मग आमचा सोहम सांगेल मला, मजा आले मला सुद्धा. सोहमचं सुद्धा कौतुक करूया. अतिशय सुरेख काम त्याच्या माध्यमातून पाहतोय. पण मात्र कॅमेरामन आपण पाहतोय परेश पालकर, एक सुरेख बॉल फॉलो करण्याचा मास्टर माइंड किंवा मास्टर कॅमेरामन म्हटलं जातं. तो परेश पालकर मेन कॅमेरावर आहे. पण माझ्या साईडला कॅमेरा आहे मिस्टर देवेन. देवेन सुद्धा कमालीचा काम या यूट्यूब चॅनलवर करतात. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि ज्याचा अंतिम निर्णय असतो असा अंतिम अंबाजी सुद्धा आपण पाहतोय. तो पण सुद्धा आपल्या कॅमेऱ्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. त्यालाही खूप खूप शुभेच्छा. आणि ज्याच्या हातात चौकार, षटकार, विकेट कधी गेले, धावा किती जमल्यात हे सांगण्यासाठी माझ्या समज जोडला यश स्कोररच्या भूमिकेत आहे, त्यालाही खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्यासोबत जुळलंय ओंकार भोपी, ताजपूर गावचा एक लिजंड खेळाडू. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून होताना मी पाहिलाय. जेव्हा मोक्याच्या क्षणी धावा असतात तेव्हा तो नक्की करत असतो. असा या स्पर्धेला योगदान देताना पुढचा आवाज ऐकणार आहात, कारण भिलजीकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात, रामराज पट्टा ज्याची आतुरतेने वाट पाहतोय का बाबा जावय तुम्ही जाम बोललेत, आता माईक आमच्या भाईजानकडे द्या. आणि मी राजा घेतो, तुर्तास थांबतो. आणि वर टू एक सुडकोलीचा बुलंद आवाज, रामराज पट्ट्यातील बुलंद आवाज इम्रान बुखारीकडे चालतो. थैंक यू सो मच. अभी अपने आवाज सुना हमारे गुरुवर्य जिनके माध्यम से एक भव्य दिव्य टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया जाता है. ओंकार भोपी, मैं कहना चाहूंगा हमारे रोहा के मास्टरमाइंड में के मास्टरमाइंड है. इस व्यक्तिमत्व के बारे में अगर कहा जाए ना तो धावीर चषक के जनक है. और ये भव्य दिव्य टूर्नामेंट स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 के एक आयोजक है. उसी साथों साथ सम्मानीय एडवोकेट मनोज कुमार नारायण शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख रोहा, थोड़ी देर में वहां पर आने वाले हैं. उनका भी तहे दिल से स्वागत है. और अभी अपने आवाज सुना एक व्यक्तिमत्व तुषारजी शिंदे सर, मराठी उद्योजक, ग्रुप ग्राम पंचायत वर्षे के सदस्य, उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. क्योंकि रोहा तहसील में ये बड़ी टूर्नामेंट नामचित बहुचर्चित, और उस प्रतियोगिता के लिए मुझे आमंत्रित किया गणेश जी पाटिल सर और तुषारजी शिंदे सर, और उसी साथों साथ मेरा नाम भी डाला है. ये बड़ी बात है क्योंकि ऐसे कभी रोहा तहसील में जो टूर्नामेंट होते हैं उसमें मुझे निमंत्रण तो छोड़िए, देखने के बाद रिस्पेक्ट भी नहीं मिलता है. ये लज्जास्पद बात है, पर होता है. जब कोई विमान आसमान में उड़ता है ना तो उसके लिए लैंड होने के लिए जमीन की आवश्यकता लगती है. और वो वक्त जरूर आएगा, क्योंकि पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, सूरज को ढलने में वक्त लगता है. थोड़ा इमरान धीरज रख और जोर लगा, क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है. सलामी के बैटर मैदान पर स्ट्राइक पर हम देख रहे हैं कुणाल, और उनका साथ देते हुए प्रलय, और गेंदबाजी के लिए आते हुए शाकिब सिद्दीक. रोहा एक्सप्रेस ऑफिशियल अंपायर का इशारा, लेट्स प्ले, मैच इज ऑन. रफ्तार का सौदागर पहली गेंद लेते हुए राइट आर्म और द विकेट कुणाल के लिए. पहली गेंद देखिए कुणाल ने ऑन द राइज खेल दिया, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. पहली गेंद के ऊपर
डीप बैकवर्ड स्क्वायर सीमा रेखा के बाहर आता है इस इनिंग का पहला चौकार। क्या बात है, थैंक यू डीजे मास्टर स्वर वेद ऑडियो। और उन्होंने दिखाया रामराज पट्टे का एक नामचीन गांव भिलजी, और उसी भिलजी गांव से बिलोंग करने वाले कुणाल पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज करते हुए शुरुआत करते हुए। इस बार बल्ले का भारी सिरा, शॉर्ट थर्ड मैन में फील्डर है नितेश यादव, अच्छी फील्डिंग, एक रन के साथ स्ट्राइक रोटेट की। स्ट्राइक बदलते हुए यहां पर बल्लेबाज प्रलय पाटिल को मौका दिया है। प्रलय पाटिल ने जिसे कहा जाता है तूफान, उस मैदान पर जो उमटे का मैदान है, और उसी उमटे के मैदान पर क्या शानदार बल्लेबाजी की थी। पर आज इस प्रतियोगिता में स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 में पहला मैच खेलते हुए प्रलय पाटिल। इस बार बल्ले का भारी सिरा, फिर से एक बार वही क्षेत्र वही रिजल्ट, एक ही रन प्राप्त होगा। कमाल की बल्लेबाजी, कमाल की गेंदबाजी, 50-50 मैच, क्योंकि सभी दर्शकों को यहाँ पर इंटरटेनमेंट करते हुए हम देख रहे हैं। खेल की दुनिया का यूट्यूब चैनल जीटी स्पोर्ट्स लाइव के माध्यम से सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। आज इस प्रतियोगिता में हम देख रहे हैं जीटी स्पोर्ट्स, और जीटी स्पोर्ट्स में जो चैनल लाइक नहीं किया, सब्सक्राइब नहीं किया, बेल आइकॉन नहीं दबाया, उनसे गुजारिश है कि रिक्वेस्ट है मराठी आदमी को आगे भेजिए। इस बार देखिए बैक टू द बॉलर, खुद के फॉलो थ्रो में गेंद को रोकने का प्रयास था, कोशिश की थी। इस एक रन के साथ ओमकार भोपिया में बतलाते हुए स्कोर कार्ड पर साक्षी भाभी के हीरो कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर आते हुए। यहां पर जीतना है तो दोनों बल्लेबाजों को साथ देना होगा, एक साझेदारी बिल्ड करनी होगी, क्योंकि धाविर रोहा एक शानदार टीम है, और जो उन्होंने दिखाया कि 58 रनों का टारगेट सेट किया है जाकमाता भिलजी टीम के सामने। इस बार थर्ड मैन की दिशा में खेल दिया, फिर से एक बार बिहाइंड विकेट, नितेश यादव फील्डिंग करते हुए, कमाल की फील्डिंग। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके। पहला और प्रगति पर ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। जिन्होंने पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया था वही खिलाड़ी कुणाल स्ट्राइक एंड पर बैटर है, तो गेंदबाजी करेंगे शाकिब सिद्दीक। तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह गेंदबाजी डालते हुए गेंद की मिनट तक शानदार गेंदबाजी की, और इस बार डॉट गेंद जाती हुई ओवर की समाप्ति होती हुई। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है बिना कोई विकेट खोए जाकमाता भिलजी टीम का 8 रन। एक ओवर की समाप्ति के बाद 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए ये टूर्नामेंट इतनी बहुचर्चित है ना कि अलीबाग से भी इस टूर्नामेंट को शुभकामना आया है, उसी साथों साथ महाड़ के दासगांव से भी यहां पर शुभकामनाएं आते हुए सुशील जी पाटिल, इनका भी तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा जिन्होंने स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक के लिए शुभकामनाएं दी है। दादा आपका तहे दिल से आभार है, और ये पूरा श्रेय जाता है एडवोकेट मनोज कुमार नारायण शिंदे सर, शिवसेना तालुका प्रमुख रोहा, और उसी साथों साथ श्री तुषार नारायण शिंदे मराठी उद्योजक सदस्य ग्रुप ग्राम पंचायत वर्षे, इनका तहे दिल से मैं आभार। सुशील दादा आपका तहे दिल से आभार व्यक्त करते हुए दासगांव महाड़ से इस मैच का आनंद लेते हुए मैं उनसे गुजारिश करूंगा सर बैटिंग पावर प्ले ऑफिशियल अंपायर का इशारा, जो मैच आप लाइव देख रहे हैं ना उसके लिए खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूले। तो इस बार गेंदबाजी के लिए तुषार आए हैं, 58 रनों का टारगेट है, पहली ओवर में 8 रन खर्च कर चुके, बचे हुए 24 गेंदे और 50 रनों की आवश्यकता है। तुषार गेंदबाजी के लिए आए हैं, पहला ओवर लेकर स्ट्राइक पर बल्लेबाज प्रलय पाटिल। हाँ, इस बार तुषार की पहली गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल ली और सीधा विकेट कीपर के दस्तानों में 1 बाउंस का इशारा दिया है प्रलय पाटिल। ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। यहां पर पहली गेंद 1 बाउंस की चेतावनी देते हुए अगर इस तरह की गेंद डालेंगे तुषार तो जरूर उसे शासन लगाया जाएगा, दंडित किया जाएगा। ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी पाटिल
पुरुषोत्तम जी भगत और उसी साथों साथ मोहम्मद जी बकवाल थर्ड मैन की दिशा में। ओहो ये शानदार खिलाड़ी है, एफर्ट देखिए इस खिलाड़ी का। नाम है नितेश जादव उर्फ फंटर। तब तक सुनते हैं स्वर वेद ऑडियो डीजे मास्टर। सिखाती है, चलने वाले को होती है तकलीफ पर ठोकर इंसान को चलना सिखाती है। तो जरूर यहाँ पर ठोकर लग गई है। जाक माता भिलजी टीम को पहला झटका लगा है। हमारे गुण लेखक ओमकार जी भोपी हमें बतलाते हुए 8 रन। कमाल की गेंदबाजी, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर विकेट, कमबैक करते हुए विकेट प्राप्त करते हुए साझेदारी को तोड़ते हुए न्यू बैटर इनायत नंबर 3 पर आते हुए स्वप्निल। इनके ऊपर पूरी जिम्मेदारी, 58 रनों का टारगेट है, 12.5 का एवरेज यहाँ पर प्राप्त करना है। और हमारी जीटी स्पोर्ट्स खेल की दुनिया का चैनल की पूरी टीम आज संघर्ष कर रही है, हर एक क्षण यहाँ पर टिपते हुए उनका तहे दिल से आभार। फिर से एक बार तुषार अपने वाली बॉलिंग मार्ग पर स्वप्निल के लिए। इस बार आड़े बल्ले से खेल दिया, मिड विकेट की दिशा में फील्डर है, फील्डर अंकित मोहिते, अच्छी फील्डिंग। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है ब्रायन लारा, जर्सी नंबर 9 स्कोर कार्ड पर आते हुए। दूसरा और प्रगति पर है, 58 रनों का टारगेट सेट किया है। जाकमाता भिलजी टीम ने पहले बल्लेबाज गेंदबाजी करते हुए 57 रन बनाने का मौका दिया बल्लेबाज धावी रोहा टीम को और 58 रनों का टारगेट सेट किया है। इस अचीव करना है तो कुणाल को फिर से एक बार कुणाल पांड्या बनकर बल्लेबाजी करनी है, क्योंकि इस प्रतियोगिता में सभी दर्शक लाइव टेलीकास्ट देख रहे हैं। इस बार देखिए फिर से एक बार रूम बनाकर खेलना चाहते थे फील्डर नितेश। आज ऐसा लग रहा है कि नितेश के साथ लव हुआ है गेंद को, जहां पर नितेश है वहां गेंद है। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 10 रन। अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, इनका जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए। बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा है। तुषार शानदार गेंदबाजी कर रहे हैं, जबकि ये मौका है बल्लेबाजों को पावर प्ले का दूसरा और जारी है बैटिंग पावर प्ले। और इस बैटिंग पावर प्ले में रोकते हुए पावर दिखलाते हुए गेंदबाज तुषार डॉट गेंद जाती हुई। 5 गेंदें हो चुके हैं तुषार की, मात्र 2 रन खर्च किए। कंजूसी गेंदबाजी, बैटिंग पावर प्ले में बल्लेबाज को मौका नहीं मिला है अपने बाजुए खोलने का। मैं अभी जो जिस शख्सियत की बात कर रहा था वो सम्मान्य आदरणीय एडवोकेट मनोज कुमार नारायण शिंदे साहब, शिवसेना तालुका प्रमुख रोहा, यहाँ पर तशरीफ ला रहे हैं। उनका भी तहे दिल से स्वागत है। स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025। और जैसे ही एडवोकेट मनोज कुमार नारायण शिंदे साहब ने तशरीफ रखा और चौवे के साथ उनका स्वागत होता हुआ जीटी यहाँ पर स्वरवेद ऑडियो डीजे के माध्यम से डीजे। तो सभी यहाँ पर दर्शकों का तहे दिल से स्वागत है। स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025। गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे गेंदबाज निजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज शाकिब सिद्दीक, रफ्तार का सौदागर रोहा एक्सप्रेस। और इस बार स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो, जर्सी नंबर 14 संजू सैमसन। बचे हुए 18 गेंदें जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता है। इन प्रति इकोनॉमी रन रेट देखा जाए तो 14.30 या फिर 27 इसके एवरेज से बल्लेबाजी करनी है, यह लक्ष्य है। पर इसलिए कहा जाता है कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। तो यहाँ पर लड़ना है, संघर्ष करना है, क्योंकि भव्य दिव्य चषक है और भव्य दिव्य राशि है। इस रोहा तहसील में ओमकार बोपी पहली टूर्नामेंट है जो 2 लाख की टूर्नामेंट है इस राशि का। और यहाँ पर सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए रफ्तार का सौदागर शाकिब सिद्दीक। इस बार देखिए वेग, जो स्पीड था वो स्पीड में गेंद को ढकेल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के करीब। ओहो नितेश यादव
फंटर है ये खिलाड़ी, फंटर नहीं तो मैं कहूंगा हंटर है, क्योंकि शिकारी की तरह दौड़ लगाई और 2 रनों को सेव कर लिए, बचा लिए। कमाल की फील्डिंग है, शानदार फील्डिंग है। इस एफर्ट के लिए रोहा वासियों तालियां बजाए, क्या मेहनत की है इस खिलाड़ी ने। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। आतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए। जरूर यहां पर मयंक अग्रवाल की तरह दहाड़ना होगा, बल्लेबाजी का जो ग्राफ है उसे बढ़ाना है, तो जरूर छक्के चौके की बौछार करनी होगी। गेंदबाज शाकिब सिद्दीक, इस बार शाकिब सिद्दीक के सामने कौन से गेंदबाज है, क्योंकि मैं अक्सर कहता हूं सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारूं, सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारूं, सामने रफ्तार का सौदागर शाकिब सिद्दीक है, छक्का कैसे मारूं। और इस गेंदबाज के ऊपर प्रतिकार करना यानी काफी संघर्ष मेहनत करनी होगी। डॉट गेंद जाती हुई, तो गेंदें हो चुकी है स्कोर कार्ड पर 16 रन। 16 गेंदे 42 रनों की जरूरत पर, यह भी भील जी के स्टार है, नाम है कुणाल। इस बार देखिए मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। थँक्यू डीजे मास्टर. विनंती असेल यानंतर होणारा सामना पेन विरुद्ध वरसे. बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट फॉर यू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा है. इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचे अक्षर पटेल, सॉरी 22 रन स्कोर कार्ड पर छक्का आया है. 22 रन लगते हुए स्कोर कार्ड पर. तीसरी गेंद पर छक्का लगाया, गेंदबाज शाकिब के ऊपर प्रतिकार किया है. ओहो, इस बार देखिए, इस बार स्क्वायर कट करना चाहते थे बल्लेबाज, टांस लेते हुए देख रहे थे कुणाल और उस पर प्रतिकार करने में असफल होते हुए. सम्माननीय सचिन जी मोरे साहब यहाँ पर आ चुके, उनका तहे दिल से स्वागत है. पत्रकार, इनका तहे दिल से स्वागत. सचिन जी मोरे सर, आपका स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत. इस बार फिर से गेंद हवा में, मिड ऑन में फील्डर है अंकित मोहिते, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे. एक ही रन पर संतुष्ट. इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा ओमकार जी भोपी. सर बतलाते हुए 23 रन 23. तेरह गेंदें जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता है. स्ट्राइक पे बल्लेबाज फिर से एक बार स्वप्निल. ओहो, इस बार जड़ में डालने की कोशिश, खोद कर खेला है, डॉट गेंद जाती हुई. कमाल की गेंदबाजी, छक्का आने के बाद कमबैक किया है गेंदबाज शाकिब सिद्दीक ने. विनंती असेल श्रेया स्पोर्ट्स वर्से विरुद्ध आपण पाहणार आहोत कट्टर दोस्ती ग्रुप पेन. टॉस साठी या दोन्ही संघाचे संघनायक, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तर आपण त्वरित टॉस साठी संपर्क साधायचा आहे. श्रेया स्पोर्ट्स वर्से विरुद्ध कट्टर दोस्ती पेन या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. उर्वरित 12 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. बचे हुए 12 गेंदे 35 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के लिए आते हुए रोहा का सुल्तान, जिन्होंने अपने नाम किया ओमकार जी हरपाल, यहाँ पर आते हुए पेन गांव से बिलोंग करने वाले एक स्टार खिलाड़ी, उनका भी तहे दिल से स्वागत है. ओमकार हरपाल यहाँ पर आते हुए उनका तहे दिल से स्वागत. फिर से एक बार फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल करने का प्रयास, ऑन साइड. हो बाज की फाटली निमास की पलाली. इस बार झेल छोड़ते हुए, क्या छोड़ते हुए, जीवन दान देते हुए बैटर कुणाल को इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है 25 रन. चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए चौथा और प्रगति पर है. शानदार गेंदबाजी की है, 58 रनों का टारगेट अचीव करना है तो जरूर यहां पर रणनीति को बढ़ाना होगा. कुणाल ने जिस तरह से छक्के लगाए वो प्राप्त करने होंगे, क्योंकि 58 रनों का टारगेट है और उस लक्ष्य को पार करना है तो छक्के चौकों की बौछार करनी है. रोहा का सुल्तान सलमान सिद्दीक इस बार गेंदबाजी करते हुए ऑन साइड खेल दिया, फिलर है वहां पर, पेट्रोलिंग करेंगे अंकित मोहिते. तब तक अच्छी थ्रो, कमाल की फील्ड, कमाल की थ्रो. इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 26 रन. जीतने के लिए अभी भी 32 रनों की आवश्यकता है. बचे हुए 10 गेंदे.
10 गेंदे 32 रनों की आवश्यकता। बड़ी स्ट्रोक लगाना स्वप्निल जरूरी है। आपके ऊपर जो कप्तान ने भरोसा दिखाया है वो कप्तानी पारी जवाबदारी लेकर फटके लगाने हैं। ओहो, इस बार लीडिंग एज ब्रश करते हुए सीधा मिड विकेट, विकेट कीपर मजहर गौरी के दस्तानों में 13 का फुल 17 की माला। झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। तो परत करूया टॉस। आपण एक साईडला पाहूया कट्टर दोस्ती पेंड बेपक्ष असेल श्रेया स्पोर्ट्स वर्से। दोन संघाचे कर्णधार आपण पाहतो ओंकार हरपाल आणि यश पाटील, ज्यांच्या हातून नाणेफेक होईल ते आमचे ज्येष्ठ सीतारामजी शिंदे। कोण बोलते? वर्से संघ मागणार आहे, छाप मागितलाय आणि छाप आलाय। काय निर्णय असेल? गोलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। किती धावांपर रोकाल? 60 धावांपर रोखणार। किती धावा ठोकण्याचा मानस असेल? बॅटिंग आले, ग्राउंड चांगलं आहे तर 60+ करण्याचा प्रयत्न करू। जसा बॉलिंगला डिपेंड होईल तेवढा प्रयत्न करू आम्ही। खूप खूप शुभेच्छा दोघांना। मान्यवरांना करतो विनंती या व्यासपीठावर वर टू कॉम बॉक्स, जिथं आपण आवाज सुरकोलीचा बुलंद आवाज इम्रान बुखारी यांचा। थैंक यू सो मच गुरुवर्य। तुषार जी शिंदे सर प्रेजेंटेशन बॉक्स से टॉस का बॉस हुआ है और इस बार देखिए प्रतीक बल्लेबाजी के लिए आए। प्रतीक को पीछे भेजने का क्या कारण है? क्योंकि तीसरे ओवर में जरूर रणनीति प्रतीक के पास क्षमता है, ताकत है, एनर्जी है और उस खिलाड़ी को पीछे रखा है। फिर से एक बार रोहा का सुल्तान, फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल करने का प्रयास। फिर से एक बार अंकित मोहिते, फील्डर है नाविर रोहा के खिलाड़ी, विकेट का पतन और इस बार फिर से स्वर वेद ऑडियो को मौका। जिस तरह से शरीयत के दोस्त सभी दर्शक एंटरटेनमेंट लेते हैं ना, तो आज रोहा तहसील में बहुचर्चित और बहु उद्देशीय टूर्नामेंट मानाचा चषक मैं तो कहूंगा स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 का थरार है। खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल के माध्यम से सभी दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। सुल्तान ने इस गेंदबाजी के ऊपर काफी प्रभावित किया है। 5 गेंदों में 4 रन खर्च करते हुए 2 विकेट प्राप्त की है। कमाल की गेंदबाजी। लेफ्ट आर्म बल्लेबाज प्रथमेश मैदान पर आते हुए गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। फिर से एक बार सुल्तान, सलमान सिद्दीक गेंद हवा में, फील्डर है वहां पर, इस बार कैच लेते हुए। ऐसे ही नहीं ओमकार भोपी, किसी भी खिलाड़ी को रोहा का सुल्तान कहा जाता है, उसके लिए कर्तृत्व, नेतृत्व और न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। डीजे प्राप्त किए। आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे धाविर रोहा की जानिब से गेंदबाज सोहेल दांडेकर। ये भी शानदार खिलाड़ी है। कुछ साल पहले रोहा रॉयल्स रोहा टीम में इस खिलाड़ी की दहशत थी। आज फॉरेन से जाने के बाद स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक को उन्होंने आज प्रयास किया, कोशिश की है। गेंदबाजी के मोर्चे को संभाले जाएंगे। स्ट्राइक पर प्रतीक, नॉन स्ट्राइक पे अंकित। सम्मानीय धनंजय जी पोकले सर यहां पर आ चुके, उनका भी तहे दिल से स्वागत है। सुबह के सत्र में ये दोस्ती यारी है और इस दोस्ती यारी के धनंजय जी पोकले साहब यहां पर आ चुके, उनका तहे दिल से स्वागत। आखिरी ओवर लेकर आते हुए सोहेल दांडेकर।
गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज प्रतीक, नॉन स्ट्राइक पे अंकित। इस बार पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर गेंद के नीचे, और इस बार कोई गलती की गुंजाइश ही नहीं। तू चल मैं आया वो बुलाती है पर जाने का नहीं, पर डीजे को मौका है। और उस टारगेट में थोड़ा सा नाराज करते हुए जाक माता भिलजी टीम, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी चाहिए थी कुणाल प्रतीक के माध्यम से, उसमें थोड़ा सा नाराज किया इस 360 डिग्री का ये मैदान। और इस 360 डिग्री के मैदान पर स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 का ये थरार है। आज के दिन का ये पहला मैच अभी लाइव दर्शक जो देख रहे खेल की दुनिया का स्पोर्ट्स चैनल जिसे कहा जाएगा जीटी स्पोर्ट्स, इसके माध्यम से मैं कहना चाहूंगा जाक माता भिलजी विपक्ष धावीर रोहा, ये दोनों टीम के दरमियान आज के दिन का ये पहला मैच। लगभग सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। जैसे जैसे मैच शुरू होने जा रही, जैसे उसी साथ इस मैदान पर हर एक पंडाल में हम देख रहे दर्शकों की उपस्थिति आते हुए दिखाई दे रही है। तो फिर से एक बार सोहेल दांडेकर गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पर बैटर केदार, इस बार अच्छी गेंद अवे फ्रॉम द बॉडी डालने का प्रयास। विकेट कीपर जिसके हाथ जीत की डोरी, नाम है उसका मजहर गौरी, और उस गेंद को गैदर करने में कामयाब होते हुए अभी औपचारिकता कहूंगा, क्योंकि 31 रनों का जो टारगेट है उसे अचीव करने में असफल होते हुए जाक माता भिलजी। 4 गेंदें और 31 रनों की आवश्यकता है। इस बार फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल करेंगे क्या इस बार? देखिए खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल को गेंद लगती हुई, गेंद सीमा पार, षटकार। स्कोर जा पहुंचा ओमकार जी भोपी बतलाते हुए 33 रन। हार्दिक पांड्या जर्सी नंबर 33 स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए इस बार बल्ले का भारी सीरा ब्रश करता हुआ केदार की पारी को पूर्ण विराम, और डीजे को मिलेगा आराम। न्यू मैटर मैदान पर साई लाते हुए आखिरी 2 गेंदें शेष है। इसके बाद एक बड़ा बैटल, एक तरफ है रोहा तहसील से बिलोंग करने वाली टीम श्रेया स्पोर्ट्स वर्ग से, विपक्ष दोस्ती कट्टर दोस्ती ग्रुप पेन टीम, जिसमें ओमकार हरपाल और उनका पूरा स्क्वाड दिखाई देगा। इस बार साई लाते ही बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास किया है। 2 खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, गेंद सीमा पार, चौकार। चौबे के साथ स्कोर जा पहुंचा है 37 रन स्कोर कार्ड पर। जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता है। इस इनिंग की, इस पारी की, इस मैच की आखिरी गेंद सोहेल दांडेकर। ओहो, स्विंग एंड मिस, फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए आखिरी गेंद पर विकेट का पतन। फिर से एक बार विकेट प्राप्त करने के बाद स्वरवेद ऑडियो डीजे को मिलेगा मौका।
जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा।